गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या तासाला आपण स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी हा लेसन चालू केला आहे. त्यामध्ये आपण 2 व्हिडिओ पाहिले. आज आपला व्हिडिओ तिसरा आहे. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? ॲटमॉस्फेअर म्हणजे आपल्या आजूबाजूच्या हवामान किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामधले असलेली एअर. वी हॅव experienced clouds, thunder and lightning. Sometimes we hear or read that lightning struck a tree or a building and some people or animal were killed. तुम्ही बघितलं असेल किंवा पाहिलं असेल काय झाले की हिअर अँड रीड द लाइटनिंग स्टिक. ज्यावेळी लाईट होती किंवा वीज, लाइटनिंग म्हणजे वीज आणि स्ट्रिक म्हणजे पडून, जेव्हा वीज पडते झाडावर किंवा मोठमोठ्या बिल्डिंगवर, ॲनिमलवर किंवा पीपलवर, आणि त्यावेळी ते काय होतात? किल्ड म्हणजे मरण पावतात. हाऊ डज दिस हॅपन? हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजुरी ऑर डेथ? असं का होतं किंवा हे इंज्युअर किंवा डेथ का होता? What is that actually happens when there is a lightning in the sky and when lightning strike the earth? काय होतं ॲक्च्युली? लाइटनिंग इन द स्काय, आकाशामध्ये लाईट कशी तयार होते किंवा लाइटनिंग स्ट्रिक्स ऑफ द अर्थ, किंवा वीज का पडते किंवा वीज का चमकते? वाय? तर आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट आहे लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे वीज चमकणे. वेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट इच अदर इन द स्काय. त्यावेळी काय होतं की हवा आणि क्लाउड्स एकमेकांमध्ये घर्षण तयार होतं. रब अगेन्स्ट विचारले. रब म्हणजे घर्षण होते. द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स ऑन द अप्पर साइड बिकम पॉझिटिव्हली चार्ज अँड द लोअर साइड बिकम अ निगेटिव्हली चार्ज. बघा, हे क्लाउड आहे आणि हे काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे. मग ॲटमॉस्फिअर म्हणजे काय प्रेझेंट आहे? एअर. क्लाउड आहे, एअर आहे. एअर आणि हे तुमचे जे क्लाउड आहेत, या क्लाउडमध्ये काय आहे? तर वॉटर प्रेझेंट आहे. एअर आणि वॉटर ज्यावेळी एकमेकांमध्ये रब होतात, रब म्हणजे घर्षण होतंय, त्यावेळी तिथं काय होतात? दोन चार्ज तयार होतात. अप्पर साईडला असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि लोअर साईडला असतो निगेटिव्ह चार्ज. एअर आणि वॉटरचं घर्षण तयार होऊन तिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होतात. द सायन्स बिहाइंड लाइटनिंग अँड लाइटनिंग स्ट्रिक इज अ कॉम्प्लिकेटेड. सायन्सनी वीज चमकणे आणि वीज पडणे हे कसे गुंतागुंतीचे, कॉम्प्लिकेटेड असं सांगितले. लेटेस्ट देअर फॉर कन्सिडर अ क्लाउड इन द स्काय विथ अ निगेटिव्हली चार्ज्ड बेस above a plain ground. When this negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground. त्यावेळी काय झाले बघा, त्यांनी काय सांगितले की क्लाउड इन द स्काय विथ अ निगेटिव्हली चार्ज. हा कसा आहे? निगेटिव्हली चार्जड अबोव द बेस ऑफ अ प्लेन ग्राउंड. म्हणजे या निगेटिव्ह चार्जमधूनच काय पाऊस, रेनफॉल आपल्याला पडताना दिसतोय इन अ प्लेग्राऊंडमध्ये. When this negative charge on the bottom of the cloud become much larger than. आणि या जो निगेटिव्ह चार्ज आहे बॉटमचा तो कसा आहे? लार्जर दॅन अ चार्ज ऑन द ग्राउंड. या ग्राउंडवरती जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत याच्यापेक्षाही हा जो पडणारा निगेटिव्ह चार्ज आहे तो कसा आहे? मोठा आहे किंवा लार्ज आहे. इट स्टार्ट फ्लोईंग थ्रूवर्ड द ग्राउंड इन अ स्टेज. आणि तो ग्राउंड पासूनच काय होतोय? तयार होतोय. दिस हॅपन्स व्हेरी फास्ट in much less than a second, and heat, light and sound energy are produced along with the electric current. म्हणजे ज्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोघांमध्ये घर्षण होतोय त्यावेळी तिथं एक वीज, एक लाइटनिंग तयार होती आणि त्यापासूनच लेस दॅन अ सेकंड, काही सेकंड नंतर तिथं हीट तयार होते, लाईट तयार होते, एखादी साऊंड एनर्जी ही तयार होते. दिस इज कॉल्ड ॲज अ लाइटनिंग. त्यालाच आपण काय म्हणतो? लाइटनिंग. सेकंड, अ लाइटनिंग स्ट्रिक, वीज पडणे. यू प्रोबॅबली नो दॅट व्हेन देअर आर इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड्स इन द स्काय. तुम्हाला माहितीच असेल की इलेक्ट्रिकल चार्ज जो आहे क्लाउडमधला, हवेमधला, इन द स्काय, इलेक्ट्रिसिटी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ टॉल बिल्डिंग्स ऑर ट्री.
जे इलेक्ट्रिक चार्ज ढगामध्ये किंवा क्लाउडमध्ये जे इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट आहेत ते अटॅक करतात मोठमोठ्या बिल्डिंग आणि मोठमोठ्या घरांवरती. व्हेन लाइटनिंग स्ट्रीक अँड अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द रूफ ऑफ अ बिल्डिंग ऑर ऑन द टॉप ऑफ अ ट्री बाय इंडक्शन. बघा, आता इथं कोणता चार्ज आहे तर निगेटिव्ह चार्ज होता क्लाउडमध्ये, आणि ज्यावेळी क्लाउडमधून पाऊस पडतो त्यावेळी तो मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये आणि घरांवरती पडला तर तिथं लाइटनिंग स्ट्रिक तयार होते. का तयार होते तर त्या या घराला आणि या मोठमोठ्या बिल्डिंगला कोणते चार्ज असतात तर पॉझिटिव्ह, म्हणजेच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज पडल्यानंतर दोघं एकमेकांना जॉईन झाल्यानंतर तिथं काय तयार होते तर लाइटनिंग स्ट्रीक म्हणजे वीज पडण्याची प्रोसिजर तयार होते. इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन अ रूफ ऑफ अ बिल्डिंग ऑन द टॉप ऑफ ट्री बाय इंडक्शन ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्ज ऑन क्लाउड अँड द बिल्डिंग. या दोघांमध्ये काय आहे तर अपोजिट चार्ज आहे, त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन तयार झालं. द चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड द बिल्डिंग, दिस इज कॉल्ड ॲज अ लाइटनिंग स्ट्रीक. आणि यामध्ये जेव्हा क्लाउड फ्लो टुवर्ड्स होतात, ढगामधून येणारा चार्ज जेव्हा बिल्डिंग किंवा ट्रीमध्ये थ्रू होतो, दिस इज कॉल्ड ॲज अ लाइटनिंग स्ट्रीक. याला आपण काय म्हणतो तर लाइटनिंग स्ट्रीक, वीज पडणे असं आपण त्याला म्हणतो. मग यूज अवर ब्रेन पॉवर. व्हॉट काइंड ऑफ अ डॅमेज इज कॉज्ड बाय अ लाइटनिंग स्ट्रीक. काय डॅमेज करतं लाइटनिंग स्ट्रीक, वीज पडून काय काय डॅमेज होतं. व्हॉट मेजर्स विल यू टेक द प्रिव्हेंट द डॅमेज कॉज्ड बाय लाइटनिंग. लाइटनिंगमुळे एखादा प्रिव्हेंट डॅमेज झालेला तुम्ही पाहिलाय का. हे यूज अवर ब्रेन पॉवर तुम्ही लिहिणार आहात काय आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे या लेसन मधला लास्टचा टॉपिक आहे लाइटनिंग कंडक्टर. द लाइटनिंग कंडक्टर इन अ डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्रीक. लाइटनिंग कंडक्टरचा वापर हा वीज पडण्यापासून वाचवण्यासाठी आपण करत असतो. लाइटनिंग कंडक्टर कसा आहे बघा, ट्रिप एंड आहे, कॉपर स्ट्रीप आहे, कास्ट आयर्न प्लेट आहे आणि कोल अँड सॉल्ट आहे. जसं की आपल्या घरामध्ये ज्यावेळी आपण लाईट लावतो त्यावेळी घराच्या बाहेर आपण कुठेतरी खड्डा खांदून त्यामध्ये कोळसा आणि मीठ भरतो आणि तिथं त्याला आपण आर्थिंग म्हणतो, की आर्थिंगची सोय आपण करतो. जर आपल्या घरामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन अशा मोठमोठ्या वीज वापरताना लावण्यासाठी आपण हे लाइटनिंग कंडक्टर, आर्थिंग त्याला म्हणतो, ते करण्यासाठी आपण लावत असतो. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस अँड यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्रीक. वीज पडू नये यासाठी आपण लाइटनिंग कंडक्टरचा वापर करतो. इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फ्रोक्ड. एक लांब अशी कॉपर स्ट्रीपची पट्टी घेतो. दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. द अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू अ प्लेट ऑफ कास्ट आयर्न. एक एंड हा कुठे असतो तर हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंगच्या सर्वात मोठ्या भागामध्ये, आणि दुसरा एंड हा कनेक्टेड प्लेट ऑफ अ कास्ट आयर्न. जी आयर्न प्लेट आपण त्या खड्ड्यामध्ये टाकत असतो त्या आयर्न प्लेटला एक टोक आणि एक टोक सगळ्यात वरच्या भागाला असतं. अ pit is a dug in the ground. Coal and salt are filled into the pit and the iron plate is placed upright in the pit. आणि त्या पीट म्हणजे खड्ड्यामध्ये ती स्ट्रीप टाकतो, त्यावर कोळसा आणि मीठ टाकत असतो. देअर इज अल्सो अ प्रोव्हिजन फॉर प्युअरिंग वॉटर इन टू इट. आणि त्यामध्ये थोडंसं काय घालतो, पाणी. दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेज. का घालतो तर त्या खड्ड्यामधून, त्या आर्थिंगमधून आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय काय झाला पाहिजे, पास झाला पाहिजे यासाठी. व्हेनेवर अन इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड पास ओव्हर द बिल्डिंग, द इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग टुवर्ड्स द बिल्डिंग आर कंडक्टेड इन टू द ग्राउंड थ्रू द कॉपर स्ट्रीप अँड डॅमेज टू द बिल्डिंग इज अ प्रिव्हेंट. When such a lightning conductor earthing is fixed on a tall building, the surrounding area is also protected from lightning. आणि या जे
जे कंडक्टर आहे ते काय करतं तर आर्थिंग फिक्स करतं मोठमोठ्या बिल्डिंगचा सराउंडिंग एरिया प्रोटेक्ट करतो फ्रॉम लाइटनिंग वीज चमकण्यापासून किंवा वीज पडण्यापासून या लाइटनिंग कंडक्टरचा वापर आपण करत असतो. यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम लाइटनिंग इन द लेसन और डिझास्टर मॅनेजमेंट. आणि अजून काही इन्फॉर्मेशन आहे की लाइटनिंग इन द कशी आहे ही लाईट किंवा काय आहे डिझास्टर मॅनेजमेंट हे आपण जे काही पुढे टॉपिक आहेत त्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आज आपण ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज पाहिला, लाइटनिंग पाहिलं, लाइटनिंग स्ट्रीक पाहिलं. या सगळ्याच्या शॉर्ट नोट परीक्षेला येऊ शकते. राईट दी शॉर्ट नोट ऑन लाइटनिंग स्ट्रीक, शॉर्ट नोट ऑन लाइटनिंग कंडक्टर. लाइटनिंग म्हणजे वीज पडणे म्हणजे काय, वीज चमकणे म्हणजे काय, किंवा आर्थिंगचा वापर आपण कशासाठी करतो, हे चारही पॉईंट तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहून घ्या म्हणजे सोपं जाईल. या पद्धतीने आपला आज लेसन इथं संपतोय. राहिलेला जो काही लेसन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. एक्सरसाइज सोडवा, सांगितलेल्या नोट्सही लिहून घ्या, काही शंका असल्यास विचारा. थँक्यू.